रेलगाडी झिजुक 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 हे झपक्या झपकी जरा हो मदनराव काय आमंत्रण पत्रिका छापू काय बसायला बोलवलं मग इथं बस माझं आप्पा आता इथं बाहेरचं दुसरं कोणी नाहीये तुला जे काय बोलायचंय ना ते आता बोलून घे आता म्या काय बोलणार एवढं मोठं संकट माझ्यावरचं तू दूर करतोय तुझ्या मुलीच्या रूपानं आमच्या घरामध्ये सुखाची लाटच येणार आहे तूच बोल काय बोलायचं ते अरे आप्पा आता मी काय बोलणार माझी पोर तुझ्या डोळ्यात एकच मोठी झालेली आहे आणि तोही तिला तुझ्या पोरीसारखीच मानतो शेवटपर्यंत आहे ना ती अशीच आनंदात राहावी एवढी एकच माफक इच्छा आहे बघ मेशे परिवाराची मुलगी टोणगे परिवारात सून म्हणून देऊ केली तरी सदानंदाकून 20 लाख रुपये रोख आणि 3.5 तोळे सोनं देऊ केलेलं आहे कबूल आहे का मान्य ना बाबा थांबा जरा मला थोडं बोलायचंय मदनराव जरा शांत शांत दिसत आहेत त्यांना जरा इशारा की अरे त्याला काय विचारायचंय तू का असं बोलायला लागलाय पण तसं नाही त्यांना विचारा माधुरी पसंत आहे का म्हणून पसंत आहे आधीच बोललाय की तू अरे तुला काय कळत नाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना ए वय म्हण की वय म्हणला की त्याला बोलू दे की तू बर अरे बोल की होय कोणाची का सुपारी अरे बाबा फोड लवकर कोणाची वाट बघतो आम्ही वर गेल्या पुढशी काची वर जाती आपल्याला वर लावी म्हणतात मामा या इकडे या मामाला जागा द्या या मामा इकडे असू दे असू राहू दे राहू दे बस ना नंद तिने माझ्याकडे बघितलं का आता पण माधुरीला तर माझ्या मनातलं काहीच माहित नाही कांताबाई कुठं की हळदी कुंकू लावून वटी भरा माधुरी अख्ख्या दुनियासोबत लढण र पण तुझ्यावर नाही ना मला जबरदस्ती करता येत नाहीतर हे सगळे आहेत ना बसलेली सगळी अशी ववाळून फेकून दिली असती तूच सांग ना माधुरी तुला त्या मदन्याची होता ना कसं बघू र तुम्ही सगळे खुश आहेत र पण माझ्या जीवाची काय तळमळ चालू आहे तुम्हाला काय माहिती जाऊ दे प्रेम केले तर आता त्रास होणारच ना आता माझ्या नशिबात जुर नसलेले वाटते शेवटी तू खुश तर मी खुश